नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी सध्या चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड माध्यमांसमोर आले. पोहरा देवीला जोरदार शक्ती प्रदर्शनही झालं आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहता कोरोना संपला की काय असा प्रश्नही राज्याला पडला. एकीकडे मुख्यमंत्री कोरोना संदर्भात जनतेनं जबाबदारीनं वागावं असं आवाहन करतायत. परिस्थिती गंभीर बनत चाललेली आहे कोरोनाच्या बाबतीत. मात्र शिवसेनेचेच मंत्री असलेल्या राठोड यांच्या समर्थकांनी याला सपशेल हरताळ फासल्याचं दिसतंय. त्याला जबाबदार कोण? इतकंच नाही तर राठोड यांनी माध्यमांसमोर आल्यानंतर आपल्याला राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त केलं जात असल्याचा आरोप करत विरोधकांकडे बोट दाखवलंय. राठोड यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा जर डाव असेल तर मग त्यालाही नेमकं जबाबदार कोण? आणि ज्या पूजा चव्हाण प्रकरणी इतका गहजब सध्या सुरू आहे, तिच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीमध्ये नेमकं काय सुरू आहे, हा तपास नेमका कशा पद्धतीनं सुरू आहे याबद्दल काहीही सांगितलं जात नाहीये. आणि यालाही नेमकं जबाबदार कोण असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि म्हणूनच आमचा हा आजचा विशेष कार्यक्रम जबाबदार कोण. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी देखील असणार आहेत. सोबतच प्रसाद लाड देखील आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला प्रसाद लाड यांच्याकडे मी जातो. प्रसादजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये. 3 प्रश्न मी विचारले, आपण ऐकले असतील. सुरुवातीला आपण पहिल्या प्रश्नाकडनं वळूया. कोरोना संदर्भातली परिस्थिती अतिशय राज्यातली बिकट पुन्हा एकदा होते की काय असा सध्याचा आपल्याला आकडा दिसतोय. विदर्भामध्ये खास करून आकडेवारी जास्त वाढतीये. सुरुवातीला नेमकं याबद्दल काय वाटतं की आजचा जो प्रकार पोहरा देवीला घडला, या प्रकारामध्ये प्रचंड मोठी गर्दी होती, एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होता की काय असा प्रश्न पडावा इतकी गर्दी दिसली. सुरुवातीला त्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया द्यावीशी वाटते? नाही, मी मगाशी देखील माध्यमाला सांगितलं, आपल्याला आता देखील मी हेच सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी आवाहन केलंय, मी आणि माझी जिम्मेदारी. प्रथम होतं कुटुंब, मी आणि माझं कुटुंब माझी जिम्मेदारी. आता मी आणि माझी जिम्मेदारी ह्या माध्यमातून हा जो नियम आहे हा महाआघाडी विकाडी सरकारच्या मंत्र्यांना लागू होत नाही का, हा पहिला प्रश्न मला मुख्यमंत्र्याला आहे. ज्या सुनील महाराजांनी ह्या इथे संजय राठोडांना बोलवलं, एवढ्या 25 गाड्यांचा ताफा घेऊन एवढी मोठ्या प्रमाणावरती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला, त्या सुनील महाराजांवरती गुन्हा दाखल होणार का? भारतीय जनता पार्टीने जनतेच्या हिताचं असलेलं सगळ्यात मोठं आंदोलन, जेल भरो आंदोलन आम्ही रद्द केलं. या व्यतिरिक्त आम्ही जे हिंदुत्वाचं रक्षण करणारे, हिंदुत्वाचे देव आम्ही ज्यांना मानतो, त्या सावरकरांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम देखील आम्ही मोठ्या प्रमाणावर रद्द केले. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे आणि खास करून शिवसेनेचे जवळचे मंत्री हे अशा प्रकारचं शक्ती प्रदर्शन करतात, तोंडाला मास्क लावत नाहीत, हजारोंच्या संख्येने तिकडे जातात. तर त्यांना बोलवणारा आणि त्यांच्याबरोबर जाणाऱ्या नेत्यावरती गुन्हा दाखल होणार का, हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे. का हे फक्त थोतांड शिवजयंती पुरतं आहे? शिवजयंती करायची नव्हती म्हणून काँग्रेसच्या दबावाखाली या करोनाचं संकट दाखवलं गेलं आणि शिवभक्तांना लांब केलं गेलं, ह्याचा देखील उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं. बिलकुल प्रसादजी. आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, ते म्हणजे सगळे नियम कोरोना संदर्भातले हे फक्त राज्यातल्या जनतेसाठीच आहेत का? सर्वसामान्यांनीच ते नियम पाळायचे का? मंत्री किंवा नेत्यांना हे नियम लागू होत नाहीत का? असे अनेक प्रश्न आता सोशल मीडियामध्ये देखील विचारले जात आहेत. जनता विचारतीये. काय नेमकं याबद्दल वाटतं? कारण ज्या पद्धतीनं पोहरा देवीमध्ये आज गर्दी आपण बघितली, अक्षरशः लाठीचार्ज करावा लागला, इतकी गर्दी तिथं होती. या सगळ्याकडे पाहून नेमकं काय वाटतं? नाही, निश्चितपणे जे मगाशी मी जसं सांगितलं की हा जो विषय आहे हा फक्त मंत्र्यांना सूट आहे का, हे देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायला हवं. कारण माननीय मुख्यमंत्री प्रत्येक वेळेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून येऊन सांगतात, सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास देतात, सर्वसामान्य जनतेकडून 2000 रुपयांनी मास्क नाही लावला तर दंड वसूल करतात. मग 25 गाड्यांचा ताफा, हजारो कार्यकर्ते घेऊन गेलेल्या मंत्र्यांना याच्यावरती गुन्हा दाखल होईल का? त्यामुळे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो की जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे महाआघाडी सरकार करतंय, हे महाआघाडी सरकारमधले लोक करतायत. आणि या माध्यमातून खरोखरच
मंत्र्याला अभय देण्याचं काम हे महाआघाडी सरकारच्या माध्यमातून केलं जाते। बिलकुल, इतकी गर्दी खरंच जमवण्याची गरज होती का असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी भास्कर मेहरे देखील आहेत सध्या। भास्कर, आपण बघतो आहोत जी गर्दी आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत, जी गर्दी झाली मगाशी पोहरादेवीला, इतक्या मोठ्या संख्येनं समर्थक तिथे उपस्थित होते। या संख्येनं, इतक्या मोठ्या संख्येनं तिथे लोक येतील याबद्दलची पुसटशी कल्पना देखील स्थानिक यंत्रणांना होती का, आणि जर असेल तर मग त्या संदर्भात उपाययोजना केल्या गेल्या होत्या का? अजिंक्य, खरं तर सध्या स्थितीमध्ये कोरोनाने या ठिकाणी प्रचंड प्रमाणात डोकं वर काढलेलं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एक सूचना सुद्धा केलेल्या आहे, तसे आदेश सुद्धा दिलेले आहे की कुठल्याही प्रकारे गर्दी व्हायला नको आणि जे जे गर्दीचे ठिकाण असेल त्या ठिकाणी बंदी सुद्धा घालण्यात आलेली आहे। मात्र या ठिकाणी आपण बघतो की पोहरादेवीचा जो कार्यक्रम होता या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी उफाळून आली होती आणि बरेचसे जे लोक होते त्यांच्या तोंडाला मास्क सुद्धा नव्हता। म्हणजे एकंदरीत परिस्थिती अशी आहे की मंत्री जर असेल तर त्यांच्या कार्यक्रमात समजा कितीही गर्दी जर असली तर ती चालेल, मात्र सामान्य एखादा माणूस जर त्या विना मास्कचा जर असला तर त्या ठिकाणी त्याच्यावर दंड करण्यात जाते। एकंदरीत दंड करण्याच्या संदर्भात प्रश्न नाही, नियमाचा जर कोणी भंग करत असेल तर त्याच्यावर दंड व्हायलाच पाहिजे। मात्र प्रश्न असा निर्माण झालेला आता की मंत्र्यांच्या कार्यक्रमाला सूट दिल्या जाते का, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि पोहरादेवीची जी गर्दी आहे या ठिकाणी गर्दीच्या संदर्भात प्रशासनाला जर माहिती नव्हती, म्हणजे याचाच अर्थ कुठेतरी जी यंत्रणा आहे ती कुठेतरी ढिली पडते असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण की हा जो कार्यक्रम आहे गेल्या 1-2-3 दिवस, एका दिवसाचा कार्यक्रम नाही, गेल्या 3-4 दिवसापूर्वीच हे सगळं प्लॅनिंग होतं आणि हे प्लॅनिंग जर अशा पद्धतीचं समजा जर प्रशासनाला जर माहित होत नसेल तर मग नेमकं कोण कुठे कमी आहे हा सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी आहे। आणि आता या संपूर्ण गर्दीच्या निमित्तानं राज्य सरकार कोणावर कारवाई करते, मंत्र्यांना दोषी धरते की तिथले जे महंत आहे यांना दोषी धरते, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। आणि अशातच या ठिकाणी जी गर्दी झाली ती पुढे भविष्यात कोरोना फैलवण्यासाठी जबाबदार ठरू शकते अशी सुद्धा स्थिती आहे अजिंक्य। बिलकुल भास्कर, मंत्र्यांच्या कार्यक्रमांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, पण सर्वसामान्यांना मात्र या कारवाईचा बडगा दाखवला जातो। सर्वसामान्यांनी नियम पाळायचे, मात्र मंत्र्यांच्या किंवा नेत्यांच्या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही की काय, असंच या दृश्यांवरनं बघायला मिळतं। भास्कर, काही कारवाई आता या संदर्भात होईल असं वाटतं का? तशा काही हालचाली सुरू आहेत का? आपण बघतो की सत्ता जर असली तर सत्तेपुढे शहाणपण ही एक म्हण आहे मराठी मधली आणि तीच परिस्थिती या ठिकाणी सुद्धा आपण अनुभवू शकतो। कारण की आजचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी होती, मात्र आता नेमकी कोणावर कारवाई होते आणि कारवाई करेल तर कोण करेल, कोणावर करेल हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होणं साहजिक आहे अजिंक्य। आणि पण सर्वसामान्यांची एक अपेक्षा आहे की समजा एवढ्या मोठ्या प्रमाणात मंत्र्याच्या कार्यक्रमाला जर गर्दी होत असेल तर या ठिकाणी कारवाई होणं अपेक्षित आहे, अशा प्रकारच्या भावना सर्वसामान्य नागरिकांच्या आहे। म्हणजे जेणेकरून जो कोरोनाचा जो फैलाव आहे त्याला तो कुठेतरी थांबेल असं आपण म्हणू शकतो, किंवा मग जर अशा प्रकारचे जर पुन्हा जर कार्यक्रम जर कोणी जर घेणार असेल तर त्याला कुठेतरी लगाम लागू शकतो असंही म्हणता येईल। बिलकुल भास्कर, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक या संदर्भात तातडीनं काही कारवाई करतील अशी चिन्ह दिसत आहेत का? अजिंक्य, अजून तरी सध्या स्थितीत तसं कुठले पावले उचलताना दिसत नाही आहे। मात्र आता सध्या काही वेळानंतर किंवा मग उद्यापर्यंतची नेमकी काय स्थिती आहे हे आता सांगणं अशक्य आहे। मात्र या एक सर्वसामान्यांची एक अपेक्षा आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्या ठिकाणचे जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत यांनी या संपूर्ण गर्दीच्या संदर्भात कारवाई व्हायलाच पाहिजे किंवा करायलाच पाहिजे अशी सामान्य नागरिकांची या ठिकाणी अपेक्षा आहे। कारण आपण ज्यावेळेस मी चर्चा ज्यावेळेस होतो त्या लोकांच्या त्यावेळेस आपण हे ऐकलेलं आहे एकंदरीत अजिंक्य। बिलकुल, आपल्या सोबत आपले प्रतिनिधी तुषार कोहळे सुद्धा आहेत सध्या। तुषार, आपल्याकडे येतो, आपण बघितली असेल ही गर्दी, आपण तिथे उपस्थित होतात, अक्षरशः समर्थकांचं शक्ती प्रदर्शन होतं की काय एक प्रकारचं असं वाटावं अशी परिस्थिती होती। कोरोना प्रतिबंधक नियमांचं सर्रासपणे उल्लंघन केलं। भास्कर, आपले प्रतिनिधी सांगत होते की कोणी मास्क देखील बऱ्याच ठिकाणी घातल्याचं दिसत नव्हतं, त्यामुळे मग सगळ्या नियमांचं पालन फक्त सर्वसामान्यांनीच करायचं, मंत्री आणि त्यांच्या समर्थकांना हे नियम लागू होत नाहीत की काय असं वाटावं अशी परिस्थिती होती। तुषार, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, निश्चितच तसंच म्हणावं लागेल। तर का तुम्ही बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये एक मोहीम सुरू आहे, माझी जबाबदारी। खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ती मोहीम सुरू केली आणि त्यांच्याच पक्षाचे त्यांचेच कॅबिनेट मंत्री माझी जबाबदारी या मोहिमेचं उल्लंघन, नुसतं उल्लंघन नाही तर त्यांना हरताळ फासताना दिसत आहे। त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारे आज जी गर्दी होती त्यामुळे शासनाने जी काही प्रतिबंधात्मक नियमावली तयार करून दिली त्यांचंच उल्लंघन
एका कॅबिनेट मंत्र्यांकडनं झालं. आता कॅबिनेट मंत्र्यांना या संदर्भात विचारलं की त्यांच्या लोकांना आम्ही विचारलं, तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही लोकांना बोलावलेलं नाही. आज मंगळवार होता, मंगळवार असल्यामुळे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. पण आपल्याला हे देखील माहिती आहे की राज्य शासनानेच अधिसूचना काढलेली आहे. जिल्हाधिकाऱ्याने वाशिम जिल्ह्यामध्ये देखील आचारसंहिता लावलेली आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांवर देखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अशामध्ये आयोजकांचा असा दावा देणं किंवा एक तर्क सांगणं, निष्कर्ष काढणं की हे स्वतःहून आले, हे सामान्य नागरिकांना पटणारं नाही. दुसरा महत्त्वाचा विषय की जी गर्दी आली ती निश्चितच, कारण की बंजारा समाजांनी जी मागच्या 15 दिवसामध्ये एक मोहीम सुरू केलेली होती की समाजातल्या वेगवेगळ्या लोकांपर्यंत जायचा आणि एक जनमत तयार करायचा प्रयत्न त्यांनी संजय राठोड यांच्या बाजूने केलेला होता. आणि त्या मोहिमेचाच एक भाग होता की आज ही इतक्या मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली. साधारण 10,000च्या वर लोकसंख्या तिथे आज उपस्थित असेल. आणि त्यामुळे प्रश्न हा होतो की एकीकडे पोलिसांनी नोटीस द्यायचं, आयोजकांना सांगायचं की 50च्या वर तुम्ही लोक ठेवायचे नाही, एकीकडे 50ची मर्यादा लावायची, दुसरीकडे 10,000 लोक तिथे बोलवायचे. म्हणजे हा कुठेतरी एका मंत्र्यांकडनंच नियमाचं उल्लंघन केलं जात आहे. त्यामुळे असे अनेक प्रश्न या संपूर्ण याच्यामध्ये झाले. पण आणि तुम्ही जर का तिथे बघितली या गर्दीमध्ये, तर निश्चितच त्या गर्दीमध्ये मोठ्या संख्येने महिला असो, छोटे मुलं असो, नागरिक असो, हे देखील आलेले होते. याच संपूर्ण आयोजनामधले आपल्यासोबत महंत सुनील महाराज आहे. आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया आणि त्यांना विचारूया. महाराज, महत्वाचा प्रश्न की आज जी गर्दी होती, कोरोनाची आचारसंहिता, 50 लोकांचं तुम्हाला नोटीस देखील पाठवलं की 50 लोकांची उपस्थिती अनिवार्य आहे. असं असताना 10,000 लोक आले कुठनं? आम्ही कालच सांगितलं की प्रशासनाने आम्हाला नोटिसेस दिलेले आहे. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आदेश काढलेले आहेत. आम्ही समाजाला सुद्धा आवाहन केलेलं होतं की कोरोना आहे आणि 4, 8, 5, 6 दिवसापूर्वी आम्ही सगळ्या महंतांनी मीटिंगसुद्धा घेतलेली होती की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, म्हणून कृपया इथे तुम्ही येऊ नये आणि कोरोना स्प्रेड होऊ नये असं आम्ही आवाहन केल्यानंतरही हा श्रद्धेचा विषय आहे. आणि श्रद्धेसाठी जगद्गुरू संत सेवालाल महाराज, संत बामणलाल महाराजांच्या भूमीवर, संत हमूलाल महाराजांच्या भूमीवर इथे जेव्हा माननीय संजय राठोड साहेब 15 दिवसांनी श्रद्धेचा विषय बरोबर आहे, मग तुमचाच आदेश आपल्या समाजातले लोक पाळत नाही असं पाहायला मिळालं. नाही, आता संजय राठोड साहेब जेव्हा इथे आले तर एक जे त्यांच्यावर जे आरोप झालेले होते तर हे समाजाच्या नेत्यावर सुद्धा आरोप झालेले असल्यामुळं ते सुद्धा कुठंतरी हे झालं पाहिजे. त्यांना भेटण्याची सगळ्यांची उत्सुकता होती, आतुरतेने त्यांची सगळी वाट बघत होती, म्हणून ते आले. आता इतक्या मोठ्या संख्येने गर्दी जमली तर तुम्ही तुमच्या समाजातल्या लोकांना विनंती कराल का, जर का घरी जाण तर प्रत्येकाने आपली कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य आहे किंवा तसं करावं, कारण की एक 10,000 लोक एका ठिकाणी जमणं, मोठ्या प्रमाणात इथनं कोरोनाचा प्रादुर्भाव पुढे फैलू शकतो. तसं वाटत नाही का किंवा असं काही तुम्ही लोकांना सूचना कराल, तुमच्या समाजातल्या लोकांना सूचना कराल? निश्चितच आम्ही आव्हान तुम्ही बघितलं असेल, लाऊडस्पीकरमधून आम्ही आव्हान करत होतो की मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, आपल्या पवित्र काशीमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आपण ऐकलं असेल लाऊडस्पीकरमधून सुद्धा आम्ही अनाऊन्स करत होतो. अच्छा, मला एक सांगा, पण इतकी गर्दी कशी काय? पोलिसांना या गोष्टीची कल्पना नव्हती किंवा तुम्हाला देखील या गोष्टीची कल्पना नव्हती का? कारण की लोक दुरून आलेले आहेत. तुमच्या समाजातले लोक मागच्या 15 दिवसापासून सातत्याने संजय राठोडच्या बाजूने एक जनमत तयार करण्यासाठी समाजामध्ये फिरत होते. तुम्हाला तर अपेक्षित असेल ना इतकी गर्दी होईल, त्याची सूचना तुम्ही पोलिसांना दिली नाही, किंवा जर गर्दी असेल त्यांच्या वाहनं इथपर्यंत कशी काय पोहोचली? मी कालच मीडियाला सांगितलं होतं की किती लोक येतील हे पोहरादेवीला मी सांगू शकणार नाही, अधिकृत आकडा सांगू शकणार नाही. परंतु आज माझ्या कानावर असे विषय आले की प्रशासनाने, पोलीस डिपार्टमेंटनी 3-3 किलोमीटरवर बॅरिगेट्स लावले होते, कोणतेच गाड्या आतमध्ये येऊ दिलेल्या नाही. त्यांनी आपलं काम चोखपणे म्हणजे बंदोबस्त व्यवस्थित केलं, पार पाडलं. परंतु तिथे गाडी पार्क करून लोकांमध्ये जो उत्साह होता माननीय संजय राठोड साहेब येत आहे म्हणून, तर लोक तिथून 3-3, 4-4 किलोमीटर पैदल गावामध्ये आलेले आहेत. अच्छा, मला सांगा किती लोक असेल, तुमचा काय अंदाज आहे? तुम्ही इतके कार्यक्रम इथे करता, आजची गर्दी बघून काय वाटतं किती लोक असेल? आता अधिकृत आकडा तर मला कळालेला नाही, परंतु आता मी सहज आमच्या LCBला माहिती घेतली तर एका तासात मी कळवतो म्हणून सांगितलं. तरी पण तुमचा एक अंदाज असेल ना किती लोक आले असेल? अंदाज नाही सांगू शकणार मी. अच्छा, मला एक सांगा, आता गुन्हे दाखल होईल या संपूर्ण याच्या संदर्भात, त्याबद्दल आयोजक म्हणून तुमची काय भूमिका आहे? तुम्ही आता त्या संपूर्ण प्रकरणाला कशा प्रकारे तोंड द्याल जर गुन्हे दाखल झाले तर? कारण की आचारसंहिता आहे, जमावबंदी आहे, असं असताना देखील इतक्या मोठ्या संख्येने गर्दी झाली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की धार्मिक स्थळांवर देखील बंदी आहे की ते बंद ठेवावे अशा प्रकारचे निर्देश, असं असताना धार्मिक स्थळ आज उघडं होतं. नाही, गुन्हे आता हा प्रशासनाचा विषय आहे. गुन्हे जर दाखल झालं
तर आम्ही गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रशासनाला जे नियमानुसार कारवाई करायची आहे, नियमानुसार जे कारवाई करायची आहे ते करतील. आणि गुन्हे जर दाखल झाले असेल तर आपल्याला निश्चित न्यायव्यवस्थेनुसार प्रशासनाच्या नियमानुसार आपल्याला जे फॉर्मॅलिटीज आहे ते पूर्ण करावं लागेल. मला एक सांगा, आयोजक म्हणून तुम्हाला या गोष्टीची कल्पना नव्हती इतकी गर्दी होईल म्हणजे, आणि त्यासाठी मग तुम्ही कोरोनाचे जे प्रतिबंधात्मक उपाय, मग सॅनिटायझर असेल, मास्क असेल, सोशल डिस्टन्सिंग, अशा कसल्याही कोणत्याही गोष्टीचं तुम्ही तर म्हणजे नियोजन केल्याचं दिसलं नाही? नाही, आम्हाला अपेक्षाच नव्हती एवढे लोक येतील म्हणून. पण जे कुणी तुम्ही बघितलं असेल की आम्ही सांगितलं की माननीय संजय राठोड साहेब फक्त परिवारासह दर्शनाला इथे येणार आहे आणि दर्शन करून ते इथून मीडियासमोर येतील, त्यांची भूमिका मांडून ते जाणार आहेत. आता त्यामध्ये जे आले लोक, आम्हाला विश्वास नव्हता की एवढे लोक येणार म्हणून, किंवा आम्हाला वाटलं नव्हतं. आणि लोक जे आले तर आम्ही मास्क म्हणजे आम्ही पहिले मेंटली प्रिपेअर होतं की लोक येतात की नाही, जे भाविक भक्त येतात की नाही. आणि जर आले असते तर मग कोरोनाचा म्हणजे ते आम्हीच ऑर्डर फॉलो करत नाही असं होतं. म्हणून आम्ही जे काही होतं की मास्क आणि सॅनिटायझर, जर आपण एक जाहीर कार्यक्रम घेत असेल आणि परवानगी भेटली असती, किंवा परवानगीच आम्ही घेतलेली नाही आणि लोकच येणार नाही म्हणून आम्ही तशी तयारी केलेली नव्हती. मला एक सांगा, आपल्याच राज्याचे मुख्यमंत्री यांनी एक नवीन मोहीम सुरू केली, माझी जबाबदारी, आणि आपल्याकडनंच म्हणजे त्यांच्याच मंत्र्यांकडनं या मोहिमेचं उल्लंघन होताना दिसलं. आपल्याकडनं देखील या मोहिमेचं उल्लंघन होताना दिसत आहे. नाही, आमच्याकडनं उल्लंघन झालेलं आहे असं आम्ही म्हणणारच नाही. कारण कसं आहे की लोक, आता तुम्ही आमच्याच देवस्थान पवित्र काशीलाच असं म्हणू नका, शिर्डीला सुद्धा हीच पोझिशन आहे, संत गजानन महाराजांच्या शेगावला सुद्धा हीच पोझिशन आहे, आपल्या 3.5 पीठपैकी एक पीठ महालक्ष्मीचं कोल्हापूरला सुद्धा 2-3 दिवसापूर्वी तेही बघितलेलं आहे. मग आमच्याच मंदिरावर असं होत आहे असं? मी तुमच्या मंदिराबद्दल नाही म्हणत आहे, इन जनरल म्हणत आहे, पण या कार्यक्रमाबद्दल म्हणत आहे. मला मंदिरांबद्दल नाही म्हणायचं आहे, कार्यक्रमाबद्दल म्हणायचं आहे की आपल्याकडे कार्यक्रमामध्ये जर काही कार्यक्रम घ्यायचे असेल तर काही आचारसंहिता, काही मर्यादा दिलेल्या आहे शासनाने, त्याचं आपल्याकडनं पालन झालं नाही, त्याचं उल्लंघन झालं आहे ना? नाही, महंताकडून पालन झालेलं आहे, महंतांनी म्हणजे उल्लंघन केलं असं नाही. आता जनता, भाविक भक्त जर आले तर आम्ही काय करणार? आता मला सांगा, हा काम कोणाचा आहे? प्रशासनाचा, पोलीस डिपार्टमेंटचा. पण त्यांचंही नाईलाज कसं झालं, त्यांनी सगळं बॅरिकेड्स लावलेले होते, परंतु जनतेनी, भाविक भक्तांनी म्हणा, कार्यकर्त्यांनी म्हणा, शेतातून आले, काय करणार? आणि मला एक सांगा, तिथे पाय ठेवा, इतकी गर्दी होती की पाय ठेवायला जागा नव्हती, शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. म्हणजे कुठे आपण बघू शकतो ना की म्हणजे एकंदरीत जी परिस्थिती बघितली तर आपलं कुठेतरी म्हणजे काही कमी राहिलं आयोजन करण्यासंदर्भात. जर का आपल्याला हे आयोजन करायचंच होतं तर काहीतरी आपलं कमी राहिलं नाही. कारण कसं आहे, आम्ही तुम्हाला आमचा सगळा प्रोग्राम 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं. आम्ही हे सुद्धा सांगितलं होतं की माननीय संजय राठोड साहेब 3 दिवस आधीच आम्ही जाहीर केलं 23 तारखेला येणार आहे म्हणून. आणि ते आल्यानंतर त्यांचा रीतसर प्रोग्रामसुद्धा सांगितला होता, ते दर्शनाला येतील, दर्शन केल्यानंतर ते मीडियासमोर जातील म्हणून. आणि आम्ही हे सुद्धा आपल्याला काल आम्ही सांगितलं होतं की त्यांच्या जे बंजारा समाजावर जे संकट आलं किंवा प्रसंग आलं, ते प्रसंग इडापिडा टळो म्हणून आम्ही आज होम हवन सुद्धा केलं. बरोबर. आपण बघू शकतो अजिंक्य की जे आयोजक आहे महंत सुनील महाराज यांनी सांगितलं की आम्ही फक्त 50 लोकांनाच म्हणजे आमचा नियोजित कार्यक्रम होता, मात्र जी 10,000च्या वर लोकांची गर्दी आली ते स्वतःहून आले आणि ती गर्दी आली ती आता आमची जबाबदारी नाही. त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी आयोजकांनी प्रशासनावर ढकललेली आहे. आता प्रशासन यापुढे काय करतं, या संदर्भात काय कारवाई करतं हे देखील बघणं आता महत्त्वाचं राहणार आहे. अजिंक्य, बिलकुल या मुद्द्यावर तर आता आयोजकांनी काय उत्तर दिलं हे आपण पाहिलं. प्रसाद लाड आपल्या सोबतच आहेत, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. या सगळ्याबद्दल त्यांच्याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणारच आहोत. एक ब्रेक घ्यायची वेळ झाली आहे, ब्रेक आपण घेऊया आणि परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. जबाबदार कोण या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. थेट आता मी माझे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडे जाणार आहे. तुषार, एक मोठा महत्त्वाचा प्रश्न यावेळेला संजय राठोड यांनी माध्यमांसमोर आल्यानंतर उपस्थित केला, तो म्हणजे मला उद्ध्वस्त केलं जातंय, मला चुकीच्या बॉक्समध्ये तुम्ही उभं करू नका, राजकारण सुरू आहे, माझ्या कुटुंबाची, माझ्या समाजाची बदनामी होतीये असं म्हणत त्यांनी एक प्रकारे विरोधकांकडे बोट दाखवले की काय असं वाटावं, अशी ही सगळी वाक्य आहेत. खरंच बदनामी होतीये बंजारा समाजाची आणि राठोड यांची, आणि या सगळ्या प्रकरणावरनं नाहक आरोप केले जात आहेत.
अजिंक्य, जर बघायचं झालं तर एक गोष्ट निश्चित आहे की बंजारा समाजाची जी बदनामी झाली त्याबद्दल नाराजी आहे त्यांना, कारण की त्यांची असं म्हणणं होतं की जी काही वस्तुस्थिती असेल ती पोलिसांच्या तपासामध्ये येईल आणि पोलिसाच्या तपासानंतर जर का दोषी असेल त्यावर शिक्षा व्हायला पाहिजे, ही बंजारा समाजाची भूमिका आहे. पोहरादेवीतले जे महंत आहे त्यांची देखील ती भूमिका आहे. मात्र सातत्याने सोशल मीडियावर एक बातम्या येत गेल्या, काही फोटो येत गेले, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या, त्यामुळे बंजारा समाजाला असं नाराजी या संपूर्ण प्रकरणाबद्दल वाटली आणि तीच नाराजी आज संजय राठोड यांनी देखील बोलून दाखवली. पोहरादेवीला जेव्हा आले तेव्हा त्यांनी महंतांसोबत देखील भेट घेतली. तर नेमकं त्या भेटीमध्ये त्यांनी काही या संदर्भात बोललं का आणि बंजारा समाजाची आताची काय भूमिका आहे? संजय राठोड यांनी आपलं मत व्यक्त केल्यानंतर मला सांगा, बंजारा समाजाचं 15 दिवसामध्ये जर का आपण बघितलं तसं वाटतं तुम्हाला की कुठेतरी बदनामी करण्याचा प्रयत्न होता, षडयंत्र होतं हे? निश्चितच या 15 दिवसामध्ये बंजारा समाजाची खूप प्रचंड प्रमाणात बदनामी झालेली आहे. मी टी व्हीवर मीडियामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ही बदनामी थांबवा. आज माननीय राठोड साहेबांनी सुद्धा सांगितलं की कृपया आमच्या समाजाची बदनामी थांबवा, कारण सतत म्हणजे आपण कुठं रिपोर्ट नाही, गुन्हा दाखल नाही, चौकशी सुरू होती आणि चौकशी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, त्याच्यानंतर चौकशीवर आमचा विश्वास आहे. चौकशी झाल्यानंतर सर्वांनी सांगितलं कारवाई करा, पण जो मीडिया ट्रायल झाला किंवा बदनामी झाली तो या 15 दिवसामध्ये आमच्या समाजाची न भरून निघणारी हानी झाली. निश्चितच आपण बघू शकतो की महंतांना देखील असं वाटतं की 15 दिवसांमध्ये जे काही सोशल मीडियावर ज्या काही चर्चा होत्या त्यामुळे कुठेतरी एक धक्का बसला बंजारा समाजाला, का त्यांच्या बंजारा समाजाच्या इतिहासामध्ये अशी पहिली घटना असेल की कोणी त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप केले असेल. तर निश्चितच महंतांनी देखील खंत व्यक्त केली आणि ही मोठी नासाडी आहे किंवा असं म्हणता येईल की खूप मोठं नुकसान आहे बंजारा समाजाचं, असं त्यांचं म्हणणं आहे. अजिंक्य, बिलकुल बिलकुल. तुषार, महंत सुनील महाराज यांनी या सगळ्यामध्ये या आपल्याला प्रतिक्रिया दिल्या, त्यांची मतं त्यांनी या संदर्भात दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आपण मानूया. तुम्ही मात्र आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. एका ब्रेकची पुन्हा एकदा वेळ झालेली आहे. ब्रेक आपण घेऊया, परत येऊया. बघत राहा न्यूज 18 लोकमत. जबाबदार कोण या विशेष कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज पोहरादेवीमध्ये जी गर्दी जमल्याची दृश्य आपण बघितली, ती दृश्य बघितल्यानंतर कोरोना प्रतिबंधक नियमांचं काय असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. ज्या पद्धतीनं वनमंत्री संजय राठोड हे पोहरादेवीत आले, ते पोहरादेवीत येणार म्हणून समर्थकांची जबरदस्त गर्दी इथं बघायला मिळाली. या जबरदस्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचं नियोजन नव्हतं का? पोलीस बंदोबस्त तर होता, पण मग कोरोना प्रतिबंधक नियमांच्या पालनाचं काय? आणि मग जर हे सगळं झालं नसेल तर मग आयोजकांच्या जबाबदारीचं नेमकं काय? असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतात. पुन्हा एकदा एक ब्रेक घ्यायची वेळ झालीय. लगेचच परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संजय राठोड आज माध्यमांसमोर आले आणि या सगळ्या पूजा चव्हाण प्रकरणामध्ये आपण निर्दोष असल्याचं त्यांनी सांगितलं. सोबतच आपलं राजकीय जे आयुष्य आहे ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. राठोड यांनी केलेले जे आरोप आहेत किंवा त्यांच्यावर जे होत असलेले आरोप आहेत ते राजकीय दृष्ट्या प्रेरित आहेत का? या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेणार? म्हणजे पोलीस तपास तर सुरू आहे, पण पोलीस तपासात नेमकं काय सुरू आहे, पोलीस तपास कुठपर्यंत आलाय याबद्दलची माहिती मात्र अजूनही समोर आलेली नाही. विरोधक म्हणतायत की या सगळ्या पोलीस तपासावर दबाव आहे, तर मग खरंच हा दबाव आहे का? आणि हा दबाव झुगारून हा जो तपास आहे तो निष्पक्ष होऊ शकेल अशी सध्याची परिस्थिती आहे का? अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. प्रश्नांची उत्तरं नेमकी केव्हा मिळणार हा खरा प्रश्न आहे. या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.